वाजवा बुवांसाठी, कारण म्हणजे असे बुवा फार कमी आहेत. नाही तर बुवा बसल्यानंतर म्हणजे काय सुरुवातच करतात नाही. म्हणजे नुसतं म्हणाले बुवा तुम्ही साईडला राहा, मी एकटाच गेम करता म्हणजे. आणि भारी म्हणजे गाणी मागाशी बघायला घेतलं तू कोण. आमच्या पप्पांनी गणपती टाकल्या का म्हणजे शोधलं तर बघा ना एवढा. म्हणजे काय काय लावला होता तो, हायड्रोजन. काय नाही, पुढच्या बारीक माझी ना औषध घेऊन जावा. पुढच्या बारीक तुमच्या मागचे जाती पुढचे येतील. चिमक्याची चोरी काय रंगान फुलेली, आगरी आगरी नवरा करा गुबाय, पंचाचा पैसा करा गुबाय. आगरी नवरा करा गुबाय, पंचाचा पैसा करा गुबाय. बघा म्हणजे नवऱ्यासारखा ड्रेस आहे ना. म्हणजे सांगतात दीपक चव्हाण बुवांचं जावई आणि भांडपात बुवा तुम्ही जावई सारखे झाले. म्हणजे आतमध्ये चिखलात घातलं की काय चिरकत चिरकत जबरदस्त. म्हणजे ह्याने गरम बिरम काहीच नाही होत नाही. ट्रेन मध्ये घुसल्यानंतर दुसऱ्या गरम होत आला. म्हणजे नाड्यांचा नवरा बरं का बाय, हापूसा आंबा घरात बाय. बरोबर ना. त्या शेरेटकरांना वचन दिलं. शेरेटकरांकडे नुसते चुपायचे जरी हाणून दिलं असतं तरी ते का चालले असते. पण नाही चुपायचे, नाही तोतापुरी, नाही हापूस आंबे. स्वतः चुकून चुकून तोंड बारीक करून बसले. म्हणजे नाडांचा नवरा बरा गोबाय, बरा गोबाय, हापूस आंबा घरात बाय. त्याची चोरी काय एवढं मग सांगितलं
की तो नाटकात कलाकार म्हणून घेतात आणि त्याका बार लावूक म्हणजे त्याका बार पेटला नाही बुवा ते पहिलाच काढली त्याच्या म्हणजे तो काय बारबीट लावते का काय पाठी तुमच्या तुमका उडवशाला जेटी आणि सॉरी जेटी बुवा म्हणजे बघा ना त्यांनी एवढी फरमाईश केली बुवा आणि जेटी बुवानी सांगितलं की बुवा खरोखर तुमची माझी ओळख नाही पण ज्या बुवांबरोबर तुम्ही बाऱ्या केलं त्यांनी सांगितलं की नागती बुवा म्हणजे जबरदस्त भजन करतो. पहिली गोष्ट म्हणजे ह्या भांडूप मध्ये आमचे सुयश कारणे बुवा कुठे गेले प्रत्येकाला ह्या वरदान आहे बुवा की पहिलं भजन चांगलं करायचं. भजनी बुवा आमच्याकडे कमीच नाही बुवा म्हणजे एवढे सुंदर मी शपथ सांगतो आमच्या चव्हाण बुवांच्या पटीतले सर्व भजनी बुवा चांगले गातात. आमच्या काशीराम बुवांच्या पटीतले सर्व बुवा चांगले गातात आणि बोलणं पण आमचं लिमिट मध्ये असतं. जास्त उडवणे वगैरे म्हणजे ठीक आहे म्हणजे आता तुमका कोण एकदम हे टाकल्या हे बघल्या म्हणजे असं काय बोलून तुमका काय चालवतात ना तुम्ही काय त्याचा म्हणजे लगेच स्क्रू ड्रायव्हर घेऊन टाईटच करून टाकता म्हणजे हे मानला पाहिजे. आणि स्वतः पण बुवा तुम्ही तुमच्या व्यंगचित्रावरती एवढे लोकांना हसवताना म्हणजे मानलं पाहिजे तुमच्याकडे ही परमेश्वराने जी देणगी दिली म्हणजे काही असो तर आमच्यासारखे चांगले म्हणजे गाणारे बिणारे तुमच्या समोर साथ बघणारच. आता इकडे वातावरण आमचं एक उत्कृष्ट मंडळ म्हणजे आमचा उत्साही मित्र मंडळामध्ये कोणाचीच पेटव किंवा इथं खदलव कोणी इथं आडवा तिडवा नाचणार येणार नाही एवढे सुशिक्षितपणा मंडळ आहे. फक्त बारी बुवा करायची एवढाच शब्द जोडीला कोण आणता का आणता काही नाही एकदा जोरदार आणि आमच्या मंडळाचे झाला पाहिजे. आणि बुवा हा परिसर बघा ना हा एवढा सुशोभित परिसर ह्या रस्त्यापासून आता हा रस्ता खोदला म्हणून हा तो रस्ता कॉन्ट्रॅक्टर जो होता म्हणजे करून घेतला त्याची ना नाही तर बीएमसीचं काम म्हणजे त्या दिवशी शपथ सांगतो झाडं लावायचं काम घेतलं होतं. एक जण खड्डे मारत होता आणि एक जण डायरेक्ट बुजवत होता. मी म्हटलं असा काय झाडा कोण लावणार तर होतं झाडं लावणार आज रजेवर आहे अशी परिस्थिती आहे बीएमसीची. पण मंडळाने आमचा हा सुशोभित केलाय आणि ह्या सुशोभित केलेल्या मंडळासाठी आईचं मंदिर कसं आई कालिका माते तू हा केला धावते आमच्या भांडुपकरांच्या तू नवसाला पावते कालिका माते तुझ्यामुळे तीच सोन्याचा उगवला आई तुझं देऊळ आई तुझं देऊळ बघ किती सुंदर म्हणजे इतकं सुंदर म्हणजे जसं जसं टायमिंग मिळत गेलं बुवा आचारसंहिता त्याच्यामध्ये आता 10चा टायमिंगच आहे 10:30 पर्यंत आपल्याला संपवायचं म्हणून जास्त न बोलता म्हणजे बारी लवकरच कशी करायची याची कारण तुम्हाला जास्त चान्स द्यायचा आहे तुमचं मनोरंजन लोकांना पाहायचं आहे. आणि मनोरंजनाचं मगाशी सांगितलं ना की बुवानी की तो पेटकर बुवाना सुद्धा एकदा म्हणजे काम करण्याची संधी मिळाली होती नाटकामध्ये आणि बुवाना रोल दिला होता हनुमंताचा म्हणजे हनुमंत बनायचा होता आणि असा स्टेज बांधला होता आणि वरती हनुमंतीची गादा फक्त त्यांना लक्ष्मण मूर्छित पडला होता उटी घेऊन यायची होती संजीवनी उटी हा शॉट होता चालू शॉट चालू होता परंतु बुवा जे काय तुमका म्हणजे हनुमंताने लटकवला होता ना तुमका जे धरून बसले होते
स्टेजच्या पाठीमध्ये या हनुमंताला असं लटकवलं होतं आणि त्याला रशी बांधून लटकून मागे बसले होते. ते दोघं जण होते तंबाखू म्हणणारे. भुवांचा शॉट चालू होता आणि इकडे सर्व म्हणजे लक्ष्मण मूर्छित पडले म्हणून सगळेजण एकदम म्हणजे टेन्शन मध्ये आले. बुवा आपल्या गादा घेऊन वरती आपले असे फिरतात 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 फिरतात. ते दोघे जण होते ते मागणं तंबाखू वाढल्याने सोलायला लागले. म्हणजे बुवा आयुष्यभर सांगताय त्यांका तंबाखू खायचे तलब झाले आणि त्यांनी जो तंबाखू काढला आणि मळायला लागले आणि बुवा वरती लटकलेले. त्यांनी आपलं रस्सी घेतली ना अशी काकत पकडली आणि भुवांका काही हनुमंताची गादा घेऊन असा फिरायचा होता. तंबाखूची जी घसला आणि ताली वाजवली. रशी सुटल्याबरोबर भुवा होते धाडकन कोपरेच पडले. कोपरे पडल्याबरोबर इंद्राजी तिथंच म्हणजे सुग्रीव होता तो उभा होता. सुग्रीवला आठवला आणि बोलते आता हा अचानक पडला म्हणून त्यांनी विचारलं काय रे हनुमंता आंधी काय रे उठी बाला. हनुमंत बुवा उठले. अरे म्हणते आधी तुमची ओटी राहू दे माझी खोटी जागेवर आले की बघूशी पाले आले. काय हरकत नाही. या ठिकाणी सन्माननीय आमचे बोलेकर काका यांसह रोख 100 रुपये देणगी मंडळ आभारी. दोघे झाली 28 विठ्ठला समाजा नाही आला. सांग पुंडलिका तू रे असी भिटकाविलीस कावीट कावीट कावीट.
हॅलो तू जेवढा आहे तेवढा ठेव बस वाढवंटी गाव हॅलो हा बस कमी ठेवलं तर चालेल हॅलो हा बस कलाचे नामते कलाचे नामते मोहिनी सांगा नाता घरी नाते माझा सगा माझा नाता घरी नाते माझा सगा माझा भावा अंतरीचे हलवे हो भावा अंतरीचे हलवे जसे तुई बोल भावा अंतरीचे हलवे जसे तुई बोल सोदाचा तू गंधाची सोदाचा तू गंधाची सोदाला तू
रे